सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या वतीने संस्थापक माननीय श्री एकनाथ भुई आपले हार्दिक स्वागत करीत आहे। आणि आपणा समोर सादर करत आहोत वेळीच सावधान अन्यथा विनाश अटळ। नको देवराया अंतरतापाहो प्राण हा सर्वथा तुझा आहे। ताई सकाळी सकाळी देवाचा धावा नक्की झालंय तरी काय? झालंय तरी काय, त्यापेक्षा चाललंय तरी काय असं विचारा। म्हणजे कळलं नाही, काय गंभीर विषय आहे? गंभीर विषय दुसरा कोणता असणार? जीवन मरणाचाच। जगावं की मरावं हाच मोठा प्रश्न आहे। मी तर म्हणते जगण्यापेक्षा मरण परवडलं। अगदी त्राही करून सोडलं या उकाड्यानं। एवढा उकाडा जन्मापासून अनुभवला नव्हता। त्याला आपणच कारणीभूत आहोत ताई। त्याचे एकमेव कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग। काय असतं? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानात होत असणारी वाढ। या वर्षी तर तापमानानं उच्चांक गाठलाय। सर्वसाधारणपणे माणसाला जगण्यासाठी 16 अंश सेल्सिअस या तापमानाची गरज असते। मात्र जवळपास 37 शहरांमध्ये हेच तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलंय। अरे बापरे, एवढं तापमान? अहो साधं दिल्लीचं तापमान घ्या ना, 2002 मध्ये ते 49.2 डिग्री होतं आणि 27 मे 2024 ला हेच तापमान 52.9 डिग्री सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं। आणि या वर्षी तर कहरच झाला। राजस्थान मधल्या हलौदी शहरात 50 डिग्री पर्यंत पारा पोहोचला। आता काहीच दिवस उभे आहेत माणसाची राख व्हायला। पण यापूर्वी असे दिवस नव्हते पाहिले कधी। याला नक्की जबाबदार कोण? शासन या कोण? अजून खूप काही पाहायचंय। जबाबदार आणि शासनाला दोष देऊन काय उपयोग? अंमलबजावणी करणारे आपणच ना। इथेच करायचं आणि इथेच भरायचं। म्हणजे नक्की काय करतोय आपण? जगी जीवनाचे सार लावे जाऊनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर। समजलं? आता ताई तुम्हाला मी जगाची सफर घेऊन आणतो। ही पहा पूर्वीची जमीन, सगळीकडे हिरवीगार नटलेली वनश्री आणि समृद्ध शेती। आणि ही पहा अलीकडच्या काळातली सिमेंटची जंगलं आणि याच सिमेंटच्या जंगलातील रासायनिक कारखान्यांमधून सोडले जाणारे कार्बन डायऑक्साईड सारखे विविध वायू। पण कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंचा आणि तापमानाचा काय संबंध? तेच बोलणार आहोत आपण। तुम्हाला माहितीये का ताई, झाडं आपल्याला 100% ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात। हो, वाचले ते मी। आता ही झाडं जर का भुईसपाट झाली तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणारच ना। आणि त्यामुळे आपलं संरक्षण करणारा ओझोनचा थरही आता विरळ होत चालला आहे। त्यामुळे सूर्याची किरणं आता डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर येत आहेत। कठीण आहे बुवा। कठीण नाही, महाभयंकर आहे। 1900 ते 2024 पर्यंत जेवढी तापमान वाढ झाली तेवढी गेल्या 3000 वर्षात झाली नाही, असं वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने सांगितलंय। काय म्हणताय? काय ऐकावं ते नवलच। अजून बरंच आहे ताई। जागतिक तापमान वाढीमुळे आता ही पहा, दोन्ही ध्रुवावरील ग्लेशियर्स हिमनद्या वितळतायत, समुद्राची पातळी वाढते आहे। एवढंच काय तर 2013 ते 2022 या काळात दरवर्षी 4.5 मिलीमीटरनं समुद्राची पातळी वाढते आहे। त्यामुळे काय होईल? आपण तर सुरक्षित आहोत ना? गोड गैरसमज आहे ताई तुमचा। 21व्या शतकाच्या अंतापर्यंत तापमान 2 ते 5 डिग्री सेल्सिअसने वाढेल आणि मग सुरू होईल एक मानवी विनाश। जगभरातील ढाका, मॉरिशस, शांघाय, लंडन, न्यूयॉर्क
लॉस एंजेलिस, जकार्ता यासारखी शहरं पाण्याखाली जातील. जवळपास 90 करोड लोक जलसमाधी होतील. आणि आपल्या मुंबईचं काय हो? मुंबईचं काय वेगळं होणार आहे? मुंबई आणि उपनगर सागरी तळाला जातील. पार कल्याणपर्यंत सारं काही जलमय होईल आणि मुरबाडला चौपाटी होईल. बाप रे, म्हणजे आता जगाचा विनाश जवळ येत चाललाय. तर पण याला जबाबदार कोण? आपणच. विनाशकाले विपरीत बुद्धी, मानवी अहंकार, दुसरं काय? आपल्या बुद्धीच्या जोरानं चंद्रापर्यंत भरारी घेणाऱ्या माणसानं निसर्गावर मात करत निसर्ग चक्र बिघडवलं. आणि आता पाहत राहा मानवी जीवनाचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी. अजून काय काय परिणाम होतील याचे? हे पहा, गोड गाणारे पक्षी ते नेस्तनाबूत होतील. वासरासाठी हंबरणारी गाय नाहीशी होईल. सकाळी बांध देणारा कोंबडाही आरवणार नाही. थोडक्यात काय तर उष्णतेने सारे प्राणी मात्र करपून जळून जातील आणि पृथ्वीचं रखरखीत वाळवंट होईल. आता तर पोटात भीतीचा गोळा चालाय. अजून खूप काही आहे ताई. ऋतुचक्र नष्ट होईल, नद्यांची पातळी वाढेल, ऊन पावसाचा खेळ सुरू होईल, संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडतया दर दिवशी, न्यार न्यार घडतया. म्हणजे आता हळूहळू सगळं संपतच चाललंय म्हणायचं की. खरंच माणसानं यातून काहीतरी बोध घ्यावा आणि अंतर्मनाचा शोध घ्यायला हवा. निसर्गानं धडा शिकवलाच की माणसाला. कोविडचा काळ आठवतो ना? अंगावर काटा उभा राहतो आजही. अहो, चक्क ऑक्सिजन सिलेंडर विना माणसं प्राणाला मुकली. लाखो माणसांना आपले प्राण गमवावे लागले. शेवटी निसर्गानं आपलं रूप दाखवलंच. हो ना, फुकट ऑक्सिजन देणारी झाडं जर आपण जमीनदोस्त करायला लागलो तर आपण जमीनदोस्त होणारच ना. माणसानं कितीही निसर्गावर कुरघोडी केली ना तरी निसर्गाचा ठाव शेवटपर्यंत माणसाला लागणार नाही. कोविडमुळं ऑक्सिजनसाठी 10 दिशा भटकणाऱ्या माणसानं आता तरी काही शिकायला हवं. पूर्वीची माणसं म्हणूनच निसर्गाला देव मानून निसर्गाची पूजा करायचे. मग ते वटसावित्रीचं वडाचं झाड असो की रक्षाबंधनाला पूजला जाणारा दर्यासागर असो. पण जर का माणसानं निसर्गावर मात करायचं थांबवलं नाही तर मात्र भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, अनावृष्टी होतच राहणार. आज पर्यावरणातल्या बदलामुळे निद्रिस्त ज्वालामुखी पुन्हा उफाळून येत आहे. यावर काही उपाययोजना तर करायला हव्यात. होय, आता साऱ्यांनीच जागृत व्हायला हवं. आता शाळांमध्येच विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग बाबत जागृती केली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी दत्तक झाड योजना राबवली पाहिजे. कडुलिंब, पिंपळ यासारखी पर्यावरण स्नेही झाडे लावली पाहिजे. एक विद्यार्थी एक झाड अशा योजनेतून प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्षभर एक झाड जगवलंच पाहिजे. त्यासाठी घरून निघताना झाडाला पाणी घालण्यासाठी एक बॉटल त्यांनी घरातून जास्तीची न्यायला हवी. म्हणजे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाखो झाडं जगवली जातील. शिवाय देशात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ठिकठिकाणी वन महोत्सवांचं आयोजन करायला हवं. महाराष्ट्र शासनानंही बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलंय. लोकनेत्यांनीही या बाबतीत आपला सहभाग नोंदवायला हवा. हो, त्याची सुरुवात झाली आहे. काही समाजविरोधांनी, लोकप्रतिनिधींनी, त्याचबरोबर श्री सदस्यांनी गेल्या 4-5 वर्षात लाखो झाडे लावली आणि वाढवली आहेत. हा प्रत्येक नागरिकांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी खूप मोलाचा संदेश आहे. झाडे जगली तरच आपण जगू हे ब्रीद प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं. प्रत्येक सामाजिक संस्थेनंही आता याबाबत शोध आणि बोध घ्यायलाच हवा. यातूनच हरित क्रांती घडायला वेळ लागणार नाही. एवढंच नाही तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीला वर्षाकाठी 2 झाडं लावायची आणि ती जगवायची सक्ती केली पाहिजे. जो झाडं जगवेल त्याला आयकरावर विशेष सूट किंवा सर्वसामान्यांना
2 गॅस सिलेंडर्स मोफत अशा काही योजना राबवायला हव्यात. म्हणजे वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा पुरावा द्या आणि शासनाचे लाभार्थी व्हा. अजून बरंच काही करता येण्यासारखं असेल ना? हो ना. आणि त्यासाठी जनता जनार्दनाला आवाहनही करता येईल. प्लास्टिकचा वापर थांबायलाच हवा. विविध पदार्थांचं रिसायकलिंग करायला हवं. गरज असेल तरच 4 चाकी वाहन चालवा. प्रदूषण थांबवा. पर्यावरण वाचवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर एक वृक्ष तोडायचा असेल तर त्या अगोदर 1 वर्ष 2 झाडं लावा. वृक्षतोड पूर्णतः थांबवा. थोडक्यात काय, वृक्षे रक्षिती रक्षितः. माणसानं माणसासाठी तरी या उपाययोजना करायला हव्यात. आणि याची सुरुवात आपल्या ठाण्यातून आजपासूनच करूया. हे गणराया, आम्हा ठाणेकरांच्या या उपक्रमास अधिक गती दे, हीच विनम्र प्रार्थना. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच